नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची संपूर्ण माहिती सांगणार आहे। अधिक मासामध्ये काय काय करावं, कोणत्या प्रकारचे नियम पाळावे, धोंडे कशाचे बनवले जातात, त्याचबरोबर लेक जावयांचा मानपान कसा करावा याबद्दल सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, अधिक मासाला अजून 2-3 नावांनी ओळखलं जातं, जसं की धोंड्याचा महिना, त्याचबरोबर पुरुषोत्तम मास, मलमास या नावांनी देखील हा अधिक मास ओळखला जातो। यंदा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे, तर ज्येष्ठ महिना हा 2 महिन्यांचा असेल। तर साधारणपणे वसिष्ठ सिद्धांत जो आहे तो असा सांगतो की 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे साधारणतः 33 महिन्यानंतर अधिक मास येत असतो। दर 3 वर्षांनी आपल्याला धोंड्याचा महिना आलाय हे ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं। मग त्यानुसार आपण धोंड्याचा महिना साजरा देखील करत असतो। तर यंदा तारखेनुसार सांगायचं झालं तर 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या दिवसापर्यंत अधिक मास असणार आहे। अधिक ज्येष्ठ आणि नीच ज्येष्ठ अशा पद्धतीने ज्येष्ठ महिना हा 2 महिन्यांचा असणार आहे। तर जेव्हा ज्या महिन्यांमध्ये म्हणजे दर 3 वर्षांनी जेव्हा ज्या महिन्यामध्ये अधिक मास येतो तर मग अधिक मास हा पहिल्यांदा असतो आणि त्यानंतर तो संपला की त्याच महिन्याचा निज महिना चालू होत असतो। जसं की यंदा मी तुम्हाला सांगितलं ज्येष्ठ महिन्यामध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे, तर हा महिना सुरुवातीला अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल आणि त्यानंतर निज ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल। तर भगवान श्रीहरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे। अधिक मास हा शक्यतो मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यामध्ये येत नाही, इतर महिन्यांमध्ये तो येऊ शकतो। कधी कधी फाल्गुन महिन्यामध्ये सुद्धा तो येऊ शकतो, पण त्याला सुद्धा अपवाद आहेत। जर समजा कधी मार्गशीर्ष, पौष आणि माघ या 3 महिन्यांमध्ये अधिक मास आलास तर तो अधिक मास नाही तर क्षयमास म्हणून ओळखला जातो। त्यामुळे असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांमध्ये अधिक मास येत नाही, बाकी तो कोणत्याही महिन्यांमध्ये येऊ शकतो। तर भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा हा महिना अत्यंत शुभ फळ देणारा असतो। म्हणूनच हा महिना अधिकाचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। तर या महिन्यामध्ये आपल्याला धरणे पारणे म्हणून व्रत करता येतं। जसं की आपण या महिन्यामध्ये उपवास करायचा ठरला तर दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी उपवास सोडायचा। अशा पद्धतीने जोपर्यंत अधिक मास आहे तोपर्यंत आपण उपवास करू शकतो। ज्यांना कुणाला असं महिनाभर करणं शक्य होणार नाही किंवा काही उपवासाचं खाल्ल्याने त्रास होतो तर त्यांनी दिवसाआड असं केलं तरीही चालेल। म्हणजे जसं की अधिक मास सुरू झाला, आता सध्या अधिक मास सुरू आहे असं आपण समजूया, आणि आज तुम्ही दिवसभर उपवास केला, संध्याकाळी सोडला, तर उद्या दिवसभर तुम्ही उपवास करायचा नाही। त्याच्यानंतर परवा तुम्ही परत दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी सोडायचा, अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। तर या महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात। तर त्यामध्ये गोपद्म व्रत असेल, स्वस्तिक व्रत असेल, यांना महत्त्व आहे। त्याचबरोबर आपण पुरुषोत्तम मासाची कथा देखील वाचू शकतो, पारायण करू शकतो। मग ते नवनाथांचं पारायण असेल किंवा इतर जी काही पारायणं असतात इतर देवी देवतांची, तर ती सुद्धा आपण करू शकतो। त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण देखील करता येणार आहे। हा महिना विवाहासाठी त्याज्य असतो, म्हणजे या महिन्यामध्ये काही विवाह होत नाही। लग्न कार्यांसाठी या महिन्यामध्ये सुट्टी असते। तर या महिन्यामध्ये आपल्याला वास्तुशांती वगैरे काही करायचं असेल किंवा डोहाळे जेवण करायचं असेल, एखाद्या गर्भवती महिलेचं साखरपुडा करायचा असेल किंवा इतर जी काही धार्मिक कार्य करायची असतात त्याबद्दल आपण आपल्या जवळपासच्या एखाद्या जाणकार गुरुजींकडून माहिती घ्यावी। कारण आजकाल असं असतं की पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा वेगळा आहे। काही गोष्टींसाठी आपण थांबू शकत नाही। म्हणजे पूर्वी असं असायचं की प्रत्येक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या धार्मिक नियम पाळून केल्या जायच्या, पण आजकाल काही गोष्टी बदलल्यामुळे ज्या महिन्यामध्ये धार्मिक कार्य केलं जात नाही त्या महिन्यांमध्ये सुद्धा व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आपल्या जवळच्या जाणकार एखाद्या गुरुजींकडून आपण त्याची योग्य माहिती घ्यावी आणि त्यानुसार मग आपण त्या गोष्टी करायच्या की नाही ते ठरवावं।
तर अशा पद्धतीने अधिक मासामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण व्रतवैकल्य करू शकतो, त्याचबरोबर पारायण करू शकतो आणि आपल्या देवघरामध्ये आपण दररोज अधिक मासाच्या निमित्ताने तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा देखील लावू शकतो. आपल्याला आपल्या तुळशीजवळ देखील तुपाचा दिवा लावता येणार आहे. तर दीपदानाला या अधिक मासामध्ये खूप महत्त्व आहे. 33 या संख्येचं सुद्धा एक महत्त्व आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं साधारणपणे 33 महिन्यानंतर अधिक मास येतो, म्हणूनच 30+3 या संख्येला खूप सारं महत्त्व आहे. समजा तुम्ही अधिक मासाच्या निमित्ताने एखाद्या कथेचं वाचन करायचं ठरवलेलं असेल, जसं की आपण उदाहरणार्थ धरूया, तुम्ही पुरुषोत्तम मासाची कथा पूर्ण महिनाभर वाचणार आहात, तर मी तुम्हाला हेही सांगितलं 33 या संख्येला महत्त्व आहे. तर आपण हे 33 दिवस अधिक मासामध्ये कसे पूर्ण करायचे, म्हणजे भलेही अधिक मास आहे पण तो 30 किंवा साधारणतः 30 दिवसांचाच तो असणार आहे. तर मग 33 दिवस आपण याचे कसे पूर्ण करायचे, तर आपण जी काही धार्मिक कथा या पूर्ण महिनाभरात वाचणार असू, तर मग शेवटचे जे काही 3 दिवस असतील ना, तर त्याच्यामध्ये आपण 2दा करून ते 33 दिवस जसे काय आपण ती कथा वाचली अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याचा देखील लाभ घेता येईल. आपल्याला कुठे देवधर्म करायला जायचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही ठिकाणं असतात, पवित्र तीर्थस्थानं, तीर्थक्षेत्र म्हणून ती ओळखली जातात, तर तिथे जाऊन सुद्धा आपण त्यांचं दर्शन करून येऊ शकतो. घरच्या घरी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या प्रकारची जी काही व्रतवैकल्य असतात किंवा त्यांच्या नावाने जी काही धार्मिक कार्य आपल्याला करायची असतात, तर ती देखील आपण करू शकतो. या महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्याच्यामुळे एक पवित्र महिना म्हणून या अधिक मासाला ओळखलं जातं. अधिक मासामध्ये लेक जावयांचा मानपान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यांना कोणतं वाण दिलं जातं किंवा लेक जावयांचा मानपान का करतात याबद्दल आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. मंडळी, जावयाला नारायणाचं रूप समजलं जातं आणि मुलीला लक्ष्मीचं. आपण आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तर तिला लक्ष्मीचं स्वरूप म्हणून ओळखतो किंवा आपल्या घरामध्ये सून जरी येणार असली तरी पण ती एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणजे स्त्रियांना लक्ष्मीचा किंवा अन्नपूर्णा देवीचा दर्जा दिला जातो. त्याच पद्धतीने एखादं जर दाम्पत्य असेल तर आपण म्हणतो ना लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, अगदी त्या पद्धतीने. तर मग या अधिक मासामध्ये प्रत्येक घरी सासूरवाशीन मुलीला आणि जावयाला बोलवलं जातं, त्यांचा मानपान केला जातो. तर हा मानपान करताना धोंडे बनवले जातात आणि म्हणूनच या अधिक मासाच्या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं. धोंडे कशाचे बनवले जातात तेही मी तुम्हाला समजावून सांगते. तर बघा, धोंडे हे गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. गव्हाची आपण जसं चपातीसाठी पोळीसाठी कणिक मळतो ना, अगदी त्या पद्धतीनेच कणिक मळायची असते आणि त्या कणकेला म्हणजे त्या कणकेचे छोटे छोटे गोळे जर आपण केले तर त्या गोळ्यांना जसं आपण गुलाबजामुन बनवतो ना त्या पद्धतीने आकार द्यायचा असतो. तर मग फक्त गव्हाची कणिक आणि तिचे गुलाबजाम सारखे गोल गोल गोळे अशा पद्धतीने ते नसतं, त्याच्यामध्ये काहीतरी भरलं पण जातं. तर काय भरलं जातं, समजा आपण गव्हाच्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला, साधारणतः एक छोटं लिंबू असतं ना त्या आकाराचा गोळा आपण घेतला, तर त्या गोळ्याची आपण एक छोटीशी वाटी तयार करायची. जसं आपण पुरणपोळी बनवताना पुरण भरताना त्या गव्हाच्या कणकेची एक छोटीशी अशी वाटी तयार करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरतो, अगदी त्याच पद्धतीने त्या छोट्याशा गोळ्याची एक वाटी तयार करून घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला एक छोटासा खडा टाकायचा असतो, वाळूचा खडा. तर तो खडा टाकायचा आणि पुन्हा ती वाटी बंद करून घ्यायची आणि गोल गोल आकार द्यायचा. अशा पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी, बरेच पदार्थ त्या वेगवेगळ्या धोंड्यांमध्ये भरू शकतो. जसं की हिरव्या मिरचीचा तुकडा एका धोंड्यामध्ये भरायचा, त्याचबरोबर एखाद्या धोंड्यामध्ये आपण 1 रुपयाचं नाणंसुद्धा टाकून तो गोळा परत गोल गोल करून घेऊ शकतो. एखाद्या धोंड्यामध्ये आपण धने भरू शकतो, एखाद्या धोंड्यामध्ये आपण पुरण भरू शकतो, एखाद्या धोंड्यामध्ये आपण मिठाचा खडा टाकून तो धोंडा भरून घेऊन तो गोळा करून घेऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या धोंड्यामध्ये लाल मिरची असेल तर भरपूर साऱ्या गोष्टी या धोंड्यांमध्ये भरल्या जातात आणि त्याचे वेगवेगळे अर्थसुद्धा लावले जातात. तर आमच्या भागामध्ये असं म्हटलं जातं की जर कुणाला मिठाचा धोंडा आला तर तो शुभ असतो, धन्याचा धोंडा आला तर तो शुभ असतो. तुमच्या भागात नक्की याबद्दल काय आख्यायिका पाळल्या जातात किंवा तुम्ही धोंड्यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या तर काय समजतात हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीचे धोंडे बनवतात का तेही मला सांगा. तर जेव्हा आपण असे वेगवेगळे पदार्थ टाकून, वेगवेगळ्या गोष्टी टाकून ते धोंडे बनवून घेतो ना, तर त्याच्यानंतर ते तळून घेतले जातात आणि जेव्हा
धोंड्याचा कार्यक्रम आपल्या घरी असतो, लेक जावयाला तर बोलवलं जातंच. याशिवाय आपल्या घरातली सर्व मंडळी, सगळे पाहुणे मंडळी जे असतात ते जेवायला बसले की प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटामध्ये एक एक धोंडा वाढला जातो आणि जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा तो धोंडा उघडून बघायचा, त्याच्यामध्ये काय निघतं ते बघायचं आणि तो धोंडा साईडला ठेवून द्यायचा. जर तो खाण्यायोग्य असेल, म्हणजे एखाद्याच्या धोंड्यामध्ये पुरण आलं तर तो धोंडा आपण खाऊ शकतो, एखाद्याच्या धोंड्यामध्ये धने आले तर ते आपण खाऊ शकतो. पण एखाद्याच्या धोंड्यामध्ये समजा मीठ आलं तर एवढं खारट आपण खाऊ शकणार नाही. पैसे आले तर त्याच्यातला जो काही 1 रुपया निघेल किंवा ज्या रुपयाचं नाणं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं असेल आजच्या काळानुसार, तर ते पैसे आपण आपल्याजवळ ठेवायचे. मिरची आली असेल तर मग ते साईडला काढून ठेवायचं, तो धोंडा खायचा नाही. तर खाण्यायोग्य काही पदार्थ आले तर तो धोंडा आपण खायचा, जर नसेल खाण्यायोग्य तर आपण तो फक्त साईडला फोडून ताटामध्ये ठेवायचा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या गमती जमती या धोंड्याच्या महिन्यानिमित्त होत असतात. आणि खास करून आता ऋतुमानानुसार धोंडा नक्की कोणत्या महिन्यात येतो, मग त्यानुसार पदार्थ बनवले जातात. तर यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये धोंडा आलेला आहे, तर मग आमरसाचा सीझन असणार आहे, आमरसाचा काळ असणार आहे. तर माझ्या मते बऱ्याच जणांच्या घरी जेव्हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना साजरा करतील तर पुरणपोळी, आमरस हे जेवण असणार आहे. तर त्याचसोबत धोंडेसुद्धा बनवले जाणार आहेत. तर वेगवेगळ्या पदार्थांना, वेगवेगळ्या वस्तूंना या धोंड्यामध्ये टाकण्याची पद्धत आहे. तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे धोंडे बनवले जातात का? मला कमेंट्स करून नक्की सांगा, कारण काही भागांमध्ये नाही आहे अशी पद्धत. पण खरं तर त्यामुळेच याला धोंड्याचा महिना म्हणतात. धोंडे बनवले जातात आणि बाकीच्या पदार्थांपेक्षा त्या धोंड्याला जास्त महत्त्व आहे. तर मग गमती जमती, मजाक मस्ती याच्यामध्ये ती जेवणं वगैरे होतात धोंड्याच्या त्या कार्यक्रमाची. मग त्याच्यानंतर वेळ येते मानपानाची. तर बघा, शक्यतो धोंड्याचा महिना हा कोणासाठी असतो? तर ज्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर, म्हणजे कधी कधी लग्नाच्या पहिल्या वर्षीसुद्धा धोंड्याचा महिना लगेच येऊ शकतो, कधी कधी 2-3 वर्षानंतरसुद्धा येऊ शकतो. तर लग्न झाल्यावर जेव्हा पहिल्यांदाच त्यांच्यासाठी अधिक मास येतो ना, तर अशा लेकजावयांचा या धोंड्याच्या महिन्यानिमित्त मानपान करण्याची पद्धत आहे. पण काही घरी सगळ्याच लेकींना, जावयांना बोलवलं जातं आणि त्यांचा म्हणजे जसं की मुलीच्या माहेरच्यांना ज्या पद्धतीने त्यांचा मानपान करणं शक्य होईल त्या पद्धतीने तो केला जातो. याच्यामध्ये लेकीला आणि जावयाला कपडे दिले जातात, म्हणजे कपडे देऊन मानपान केला जातो, वेगवेगळे पदार्थ देऊन मानपान केला जातो. जसं की त्याच्यामध्ये अनारसे असतात, बत्तासे असतात, फळं असतात, त्याचबरोबर जेवण करता येईल अशी भांडी असतात. जसं की जेवणासाठी आपण फक्त ताट घेतो का, नाही, त्याच्यामध्ये वाटी असते, चमचा असतो, परत आपल्याला पाणी पिण्यासाठी तांब्या किंवा ग्लास लागतो. तर अशा पद्धतीने 5 प्रकारची भांडी घेतली जातात आणि ती भांडी लेकीला आणि जावयाला गिफ्ट म्हणून, म्हणजे एक भेटवस्तू म्हणून दिले जातात. तर काही ठिकाणी हीच भांडी चांदीची सुद्धा दिली जातात, काही ठिकाणी पितळेची, काही ठिकाणी तांब्याची पण दिली जातात. पण आता जसं की आपण बघतोय सोन्या चांदीचे भाव इतके वाढलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकालाच हे करणं शक्य होणार नाहीये. किंवा आजकालची मुलं खूप समजदार आहेत आणि मुलीसुद्धा नवीन जो काळ आहे त्या पद्धतीने जगणाऱ्या आहेत. तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं, हा धोंड्याचा महिना येणार म्हणजे रुसवे फुगवे सुद्धा फार व्हायचे, त्याच्यावरून वादसुद्धा व्हायचे. पण आत्ताची पिढी जी आहे ती भरपूर सुधारलेली आहे, जुने विचार ते मागे टाकत आहे. त्यामुळे हा मानपान केलाच पाहिजे अशी कुणाची अपेक्षा नसते. पण एक आहे, बोलवलेलं आहे म्हणून ते जातात, त्यानिमित्ताने आपल्या नातेवाईकांना, पाहुण्यांना भेटणं वगैरे होतं. पण या वस्तूंची आता शक्यतो इतकी देवाणघेवाण होत नाही. पूर्वीच्या काळी खूप राग रुसवे या धोंड्याच्या महिन्यानिमित्त व्हायचे. तर मी तुम्हाला सांगितलं कपडे, भांडे, त्याचबरोबर अनारसे, बत्तासे, फळं हे सगळं दिलं जायचं. त्याचबरोबर काही ठिकाणी सोन्या चांदीच्या ज्या काही वस्तू असायच्या, जसं की जावई असेल तर त्यांना सोन्याची चेन म्हणा, ब्रेसलेट म्हणा किंवा अंगठी म्हणा, या गोष्टी देण्याची पद्धत होती. लेकीला सुद्धा काही सोनं वगैरे द्यायचं असेल तर ते सुद्धा दिलं जायचं. आणि या महिन्यामध्ये ज्या महिला असतात, अधिक मास म्हणजे अधिक हा जो शब्द आहे ना, तर त्याच्यामुळे आपली जी जोडवी असतात पायातली, तर आपण एक सौभाग्य अलंकार म्हणून ती परिधान करत असतो. तर जोडव्यांमध्ये सुद्धा भर टाकण्याची पद्धत आहे. जसं की आपली जोडवी, सध्याची जोडवी जेवढ्या वजनाची आहे तर त्याच्यापेक्षा अजून थोडंसं
त्या जोडव्यांमध्ये ॲड केलं जातं. जसं की काही भारांची आपली जोडवी असतील तर मग अजून आपण थोडेसे भार त्याच्यामध्ये टाकूया आणि नवीन जोडवी खरेदी करून घालूया, अशी सुद्धा पद्धत आहे. तर तुमच्याकडे अधिक मासाच्या निमित्ताने हे केलं जातं का, मला नक्की सांगा. कारण जेव्हा आपण कमेंट्सच्या माध्यमातून आपापली मतं मांडतो तर त्याच्यातून आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात किंवा जाणून घ्यायला भेटतं की या भागात अशी पद्धत आहे, त्या भागात अशी पद्धत आहे. तर त्यानुसार तुम्ही मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे आपल्याला हे कळेल की या भागात नक्की धोंडा कशा पद्धतीने साजरा केला जातो. नाही मग दुसरं कोणी सांगेल नाही आमच्याकडे हे नाही आहे, आमच्याकडे यापेक्षा वेगळी पद्धत आहे. तर तेवढीच माहितीची देवाणघेवाण होत असते. तर आपण जे काही पदार्थ लेक जावयाला भेटवस्तू म्हणून देतो तर ते सुद्धा 33 या संख्येमध्ये देण्याची पद्धत आहे. समजा आपण अनारसे दिलेत तर ते सुद्धा 30+3 किंवा फळं दिली तर ती सुद्धा आपण 30+3 या पद्धतीने देऊ शकतो. आणि मी तुम्हाला जे सांगितलं ना की आपण भांडी देतो, 5 प्रकारची भांडी लेक जावयाला भेट किंवा फक्त जावयाला म्हणून ते ताट, तांब्या, प्लेट, वाटी जे काही असेल ना जेवणाचं ताट म्हणून सगळं काही तो सेट दिला जातो. तर त्याच्यामध्ये निरांजनसुद्धा देण्याची पद्धत आहे. शक्यतो असंही केलं जातं की जेव्हा आपण जावयाला जेवायला बसवतो, जेवायला ताट देतो तर त्याच ताटामध्ये सगळे काही पदार्थ भरून मग जेवायला दिलं जातं आणि साईडला निरांजन लावलं जातं. कधी कधी लेक जावई शेजारी जेवायला बसतात तर त्यांच्या शेजारी ते निरांजन लावलं जातं. मग त्यांचं जेवण वगैरे झालं की मग त्यांना ते कपडे किंवा ज्या काही वस्तू आपल्याला द्यायच्या असतात त्या द्यायच्या आणि लक्ष्मीनारायणाचं स्वरूप म्हणून आपण त्यांना मानतो. तर मग त्यांचे नंतर दर्शन म्हणजे पाया पडण्याची पद्धत आहे. म्हणजे मुलीच्या घरचे जे असतात ना, भलेही ते वयाने नात्याने मोठे असले तरी पण लक्ष्मीनारायणाचं स्वरूप म्हणून आलेल्या लेक जावयाच्या पाया पडण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे हा धोंड्याचा महिना साजरा केला जातो. अजूनसुद्धा बऱ्याच परंपरा वेगवेगळ्या भागांमध्ये पाळल्या जात असतील. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची जेवढी शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा.